धार्मिक आणि स्पिरिच्युअल काय आहे ते जरा मला. आता हिंदू धर्मामध्ये आपण जन्म घेतलाय, त्यामुळे आपले कुलदैवत आहे, बरोबर आहे. तुमची कुठली तरी कुलदैवत आहे, तुळजाभवानी आहे, माझी कुलदैवत आहे तुळजाभवानी किंवा तुमचे ज्योतिबा, हे आपण कुलदैवत मानतो. कुलदैवताच्या वंशाचे आपण आहोत, आपल्या पूर्वजांपासून आपण त्यांचेच वंशज आहोत, म्हणून आपण म्हणतो की हे माझी कुलदैवत आहे आणि आपण त्याच्या दर्शनाला जात असतो. हे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे. तसं ख्रिश्चन धर्माप्रमाणे ते चर्चमध्ये जाऊन प्रे करतात आणि मुसलमान धर्मामध्ये असेल तर आपण मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडणं, त्यांची प्रार्थना आहेत. पण ओरिजिनली जर तुम्ही बघायला गेलं तर हे सगळे देवदेवता म्हणजे ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो, ती जी काही हायर एनर्जी आहे ती कशाच्या फॉर्म मध्ये आहे, त्याला काही कुठलं रंगरूप नाहीये ना, ते एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. आणि आपण सुद्धा काय आहोत, आपण पण एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहोत. तर त्या एनर्जी बरोबर अलाइनमेंट होणं हा झाला स्पिरिच्युअलिटीचा भाग. कारण ते स्पिरिट आहे, स्पिरिट म्हणजे आत्मा आहे आणि तो आत्म्याचा भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही रिलिजियस म्हणता, म्हणून मी ज्या धर्मामध्ये जन्माला आले आणि त्याच्याप्रमाणे माझे काही रिच्युअल्स फॉलो करते, ते झालं धार्मिक. त्यामुळे रिलिजियस असणं आणि स्पिरिच्युअल असणं हे दोन्ही भाग वेगवेगळे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायो मध्ये आहे, तिथे चेक करा.